तर लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजपचं केंद्रीय नेतृत्व ॲक्शन मोडवर आले। महाराष्ट्रातील भाजपच्या प्रत्येक उमेदवाराकडे लोकसभा मतदारसंघाचा अहवाल मागितलाय। मतदान कमी का झालं, कोणत्या भागात किती मतदान झालं, नवीन मतदारांचा भाजपला किती फायदा होईल, हिंदू मत मिळवण्यात किती यश मिळालंय, अशा अनेक मुद्द्यांचा आढावा अहवालात घेतला जाणार आहे। तर 4 जूनच्या निकालानंतर या अहवालाचं विधानसभा निहाय विश्लेषण केलं जाणार आहे आणि ज्या आमदारांनी मदत केलेली नाही त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे। तर या अहवालानंतर चांगली कामगिरी न केलेल्या आमदारांचं विधानसभेचं तिकीट सुद्धा धोक्यात येणार असल्याचं कळतं। तर आमचे प्रतिनिधी तुषार रूपनवार आपल्यासोबत आहेत। तुषार, आपण पाहतोय भाजपचं केंद्रीय नेतृत्व ॲक्शन मोडवर आलंय, त्यामुळे मदत न करणाऱ्या आमदारांना हा एक कारवाईचा इशारा म्हणायचा का? मनाली, आपण जर पाहिलं असेल तर भाजपाचं केंद्रीय नेतृत्व आता कामाला लागलेलं आहे। संपूर्ण राज्यातील भाजपाचे जे उमेदवार होते त्या भाजपाच्या उमेदवारांकडून केंद्रीय नेतृत्वाने अहवाल मागितलेला आहे। या अहवालामध्ये प्रामुख्याने जे नवमतदार आहेत त्यांना आपण या ठिकाणी बाहेर काढण्यामध्ये, मतदान करण्यामध्ये कितपत यशस्वी ठरलो आहे त्याचा आढावा घेण्यात आलेला आहे। महिला मतदारांनी कितपत मतदान केलेलं आहे त्याचा आढावा घेतलेला आहे। यानंतर विधानसभा जे मतदारसंघ आहे त्याचा आढावा घेतला जाणार आहे। ज्या ज्या मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार होते, ज्या ज्या मतदारसंघामध्ये भाजपाच्या आमदारांनी योग्य काम केलेलं नाही आहे असा रिपोर्ट आल्यानंतर त्या आमदारांसोबत स्वतः देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची कोर कमिटी आपल्याला बैठक घेताना पाहायला मिळणार आहेत। आणि ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाच्या जागा या धोक्यात असणार आहेत त्या मतदारसंघामध्ये भाजपाचे जे आमदार असतील, ज्यांची निराशाजनक कामगिरी असणार आहे, त्या भाजपाच्या आमदारांचं तिकीट येणाऱ्या विधानसभेला कापलं जाण्याची दाट शक्यता आहे। यापूर्वी हा इशारा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी कोर कमिटीच्या बैठकीमध्ये दिला होता। मात्र आता केंद्रीय नेतृत्व या संदर्भामध्ये आपल्याला गांभीर्याने घेताना पाहायला मिळते। यामध्ये प्रामुख्याने मुंबई विभाग असेल, कोकण विभाग असेल, मराठवाडा विभाग असेल, पश्चिम महाराष्ट्र विभाग असेल, किंबहुना विदर्भाचा विभाग असेल, या प्रत्येक विभागनिहाय आकडेवारी समोर येणार आहे। जे जे आमदार लोकसभेचे निरीक्षक म्हणून काम करत होते, किंबहुना ज्या ज्या आमदारांवरती लोकसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती त्या आमदारांकडून हा अहवाल मागितला जाणार आहे। त्यामुळे आता पाहायचं या संपूर्ण अहवालामध्ये काय नमूद करण्यात आले, कोण